नमः। तेषामहं समृद्धता मृत्यु संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मया वीशित चेतसाम। किंबहुना धनुर्धरा जो मातेची आई उदरा तो मातेचा सोयरा घेतोला पाव। तेवी मी तया जैसे असती तैसिया कळी काळ नेकोनिया घेतला पट्टा। इरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थांची कांता ओरांडमा। प्रस्तुत प्राप्त समयी थोडा इको कमी करा, मगाशी जरा व्यवस्थित होता। आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला श्लोक गीतेतील अध्याय क्रमांक 12 आणि या 12व्या अध्यायातील श्लोक क्रमांक 7। या 7व्या श्लोकामध्ये अर्जुनाला म्हणजेच आपल्या सर्वांना उपदेश करत असताना भगवंत मार्गदर्शन करतात। तेषामहं समृद्धता मृत्यु संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मया वीशित चेतसाम। अर्थात भगवंत या ठिकाणी आपल्याला ओळख करून देतात की माझ्या ठिकाणी ज्यांनी चित्त स्थिर केलेलं आहे, माझ्या ठिकाणी ज्यांनी चित्त अर्पण केलेलं आहे, अशा त्या माझ्या भक्तांना मी अल्प काळामध्ये अतिशय कमी काळामध्ये या जन्म मृत्यूच्या रहाटगाड्यातून सोडवितो, बरं का। आणि त्याच्यावर भाष्य करत असताना माऊली म्हणतात किंबहुना धनुर्धरा जो मातीची आई उदरा तो मातेचा सोयरा घेतोला पाव। तेवी मी तया जैसे असती तैसिया कळी काळ नकोनिया घेतला पट्टा। एरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थांची कांता कोरांड मागे। ज्या वेळेला आपण या ठिकाणी जे काही कार्य करत असतो ते कार्य करत असताना आपला देह त्या ठिकाणी असतो, आपला देह कार्य करत असतो, पण आपलं मन त्या ठिकाणी असेलच असं नाही, आपलं चित्त त्या ठिकाणी असेलच असं नाही। भगवंत या ठिकाणी अशी आपल्याला ओळख करून देतात की ज्याप्रमाणे आपण एखादं कार्य देहाने करत असतोय की नाही, एखादी पूजा अर्चा म्हणावं, एखादं नामस्मरण म्हणावं किंवा देवाचं स्तवन म्हणावं, ज्या वेळेला आपण ते करत असतो त्यावेळेला देहाच्या बरोबर आपलं मनही त्या ठिकाणी पाहिजे, आपलं चित्तही त्या ठिकाणी पाहिजे। ज्या वेळेला आपण आपलं चित्त भगवंताच्या चरणी अर्पण करतो, भगवंताच्या ठिकाणी स्थिर करतो, त्यावेळेला ते चित्त, ते मन, तो देह भगवंत स्वरूप होऊन जातो। वेगळं पण त्या ठिकाणी उरत नाही, जीव शिव ऐक्य झालं जातंय। कसरिता गंगीसी मिळाली मिळाली मागे एकची झाली, मग जरी ती वेगळी केली तरी होणार नाही सर्वथा। मग त्या ठिकाणी काय अवस्था निर्माण होते, त्या अवस्थेची त्या स्थितीची ओळख करून देत असताना संत म्हणतात एकदा काही नदी सागराला मिळाली ना की तिचं वेगळं पण उरत नाही। सागराला मिळालेल्या नदीला आपण वेगळं करू शकत नाही, सागराला मिळालेली नदीला आपण ओळखू शकत नाही। हे आमचं काळू नदीचं पाणी आहे, ते आमचं वासा नदीचं पाणी आहे, हे आमचं उल्हास नदीचं पाणी आहे, नाही ओळखू शकत आपण। एकदा काही ती नदी सागराला मिळाली की सागर रूपच होऊन जाते। त्याप्रमाणे आम्ही जर चित्त आमचं भगवंताच्या चरणी अर्पण केलं, आमचं मन जर भगवंताच्या चरणी स्थिर केलं, तर आम्ही देह म्हणून उरत नाही। माणसाला सुख दुःख आहे, जय पराजय आहे, बरं का, मान अपमान आहे, कुठपर्यंत जोपर्यंत देह मी म्हणून कार्य करतो तोपर्यंत, बरोबर आहे की नाही। ज्या वेळेला मनुष्य देहातीत होतो ना त्याला विदेह स्थिती म्हणतात, बरं का, विदेह स्थिती म्हणतात त्याला। ती विदेह स्थिती माणसाला ज्या वेळेला प्राप्त होते की नाही त्यावेळेला तो देह मी म्हणून उरत नाही, तो देहातीत झालेला असतो, तो परब्रह्म स्वरूप झालेला असतो, तो परब्रह्म एकरूप झालेला असतो। आणि त्या ठिकाणी काय अवस्था निर्माण होत असते माहितीये का, जे दृश्य दिसतंय ना, ज्या दृश्याविषयी आपल्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होत असतंय ना, त्या दृश्याविषयी, त्या नाशिवंत वस्तूंविषयी माणसाकडे उदासीनता निर्माण होत असते।
ती उदासीनता निर्माण होण्यासाठी आपण प्रथम ओळख घेतली पाहिजे, काय आपलं आहे आणि काय आपलं नाही आहे, काय सत्य आहे आणि काय असत्य आहे, काय शाश्वत आहे आणि काय अशाश्वत आहे, याची सर्वप्रथम आपण ओळख घ्यायला हवी. आणि मग ज्या वेळेला विदेह स्थिती माणसाला निर्माण होत असते, उदासीनता वृत्ती ज्या वेळेला माणसाकडे निर्माण होत असते, त्या वेळेला भगवंत असं म्हणतात की मी त्याला अतिशय अल्प काळामध्ये या जन्म मृत्यूच्या रहाटगाड्यातून सोडवत असतो. श्लोकावर अर्थपूजा बांधण्याआधी, चिंतन करण्याआधी, विवरण घेण्याआधी ज्या निमित्ताने आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, या फळेगाव मधील हे शेलार परिवार, बरं का, आईसाहेबांचं सासर ही फळेगावच आणि माहेर ही फळेगावच. ढोळे परिवारातून आईसाहेब शेलार परिवारामध्ये आल्या आणि या ठिकाणी अतिशय आपल्या मुलाबाळांचं संगोपन केलं, आपल्या संसाराला आकार देण्याचं काम केलं, आपल्या कुटुंबातील माणसांना आधार देण्याचं काम त्यांनी केलं. या शेलार परिवाराच्या मातोश्री कैलासवासी जाईबाई बुधाजी शेलार आईसाहेबांचं गुरुवार दिनांक 18 जुलै रोजी अल्पशा आजाराने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्ताने आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित करत आहोत. त्यांच्या पश्चात आमचे अनिल दादा असतील, सुनील दादा असतील, आमच्या अलकाताई असतील, नंदाताई असतील, अनुताई असतील, त्याचप्रमाणे आमचे बाबा अर्थातच बुधाजी बाबा आणि हा संपूर्ण परिवार, त्याचप्रमाणे त्यांचं माहेर ढोले परिवार, शेलार परिवार, सासर, आपल्या सर्वांवर एक मोठं दुःखाचं सावट पसरलेलं आहे. खरं तर ज्याप्रमाणे भगवंताने आपल्याला आयुष्य दिलेले, शतवर्ष वय गेले, नरदेह नाही पुन्हा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, आणि मग पुढे असं म्हटलेलं आहे की शतवर्षाची गणनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, त्यामध्ये दुःख या त्यांना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. महत्वाचं एवढंच आहे की जर आपल्याला एवढं आयुष्य जर भगवंताने दिलेलं आहे, तर आई जवळजवळ 64-65व्या वर्षी तुमचा आमचा निरोप आई साहेबांनी घेतला. जी माणसं समाजामध्ये अतिशय नम्रतेने जगत असतात, वागत असतात, ज्या माणसांचा कोणालाही कुठल्याही प्रकारे त्रास नसतो, आपल्या मुलांवर चांगल्या प्रकारचा संस्कार करत असतात, आपल्या मुलाबाळांचं चांगल्या प्रकारे संगोपन करत असतात, अन्न वस्त्र आणि निवारा या तिन्ही प्रकारच्या गरजा भागवित असताना, पुरवित असताना कोणत्याही प्रकारे कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घेऊन जी माणसं काम करत असतात, खऱ्या अर्थाने त्या माणसांना उदंड आयुष्य लाभावं, त्या माणसांनी खूप जगावं, खूप जगावं, खूप वर्षानुवर्ष आम्हाला मार्गदर्शन करावं, आम्हाला आधार द्यावा, असं त्यांच्या मुलांना तर वाटत असतंय, असं त्यांच्या पतीला तर वाटत असतंय, असं त्यांच्या कुटुंबाला तर वाटत असतंय, पण समाजाला सुद्धा वाटत असतंय. कारण कोणत्याही प्रकारे, कुठल्याही प्रकारे समाजाला, कुटुंबाला, कोणालाही त्या माणसांचा त्रास नसतो. आणि अशाच प्रकारे या ठिकाणी कार्य करत असलेले आमच्या मातोश्री जाईबाई बुधाजी शेलार अतिशय अल्पशा आजाराने, बरं का, त्यांना बीपीचा त्रास असेल किंवा त्यांना अजून डायबिटीज असेल, आता हे जे आजार आहे ते सर्रास झाले, बरं का. अगदी तरुण माणसांनी जरी आपली तपासणी केली तरी तरुणांना सुद्धा ते आजार उद्भवले जातात. पण अतिशय अगदी 1-2 दिवसाचा आजार आईसाहेबांना झाला आणि त्या आजारामध्ये आईसाहेबांचं देहांत झालं. आईसाहेबांनी तुमचा आमचा निरोप घेतला. ज्या लोकांमध्ये आपण जन्माला आलेलो आहोत या लोकांचं नावच आहे मृत्यू लोक. हे दष्टम तद नष्टम, जे दिसतंय ते नसतंय. जो देह तुम्हा आम्हाला प्राप्त झालेला आहे त्या देहाविषयी ओळख करून देताना, त्या देहाची ओळख करून देताना संत म्हणतात, नासिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. देह जाईल जाईल यासी काळ बा खाईल, बरं का. आमच्या आई साहेब अर्थातच मुक्ताबाई चांगदेव महाराजांना उपदेश करत असताना म्हणतात, उलट सुलट माघारा गडी या फिरक होते कासी, भरला पूर मायेचा लोंढा वाहून या जासी, हे भव नदीचे पाणी रे गड्या मोठ ओढीते, भले भले पोहणारास उलथून पाडीते. बरं का, इथे कोणी स्थिर राहिलं नाही. भले भले पोहणारास उलथून पाडीते, भल्या भल्यांना इथे उलथून पाडलेलं आहे. अर्थात प्रत्येकाला जाणं आहे, प्रत्येकाला मृत्यू आहेच आहे. नाण्याच्या दोन्ही बाजू जर व्यवस्थित असतील, चांगले असतील, तर ते नाणं बाजारामध्ये चाललं जात आहे, बरं का. ज्या वेळेला आम्ही लहानपणी ते
दगडाचा पत्थर असायचं नाही, त्याच्यावर ते पैसे खेळायचो का नाही, रेंगण पाडायचो बरं का. त्या दगडाचे मार लागून लागून एखाद्या बाजूचं नाण्याचं हे ते नाहीसं व्हायचं बरं का. पण ते पैसे चालत नव्हते. ज्या वेळेला दुकानदारांकडे न्यायचो ना त्यावेळेला त्या बोलायचं एक बाजू त्याची दिसतच नाही बरं का. नाण्याच्या दोन्ही बाजू जर व्यवस्थित असतील तर ते चालले जातात, तो नाणं चाललं जाते. तसं आपला देहरूपी जो नाणं आहे की नाही, नरदेह रूपी नाणं आहे की नाही, याच्या दोन बाजू आहेत, जन्म आणि मृत्यू. जन्म आणि मृत्यू. आता फरक एवढाच आहे की आम्ही जन्माला येण्याच्या आधी आमच्या घरातल्यांना 9 महिने 9 दिवस आधीच समजलं होतं आमच्या घरात कोणतरी येणार आहे, म्हणून येणार कोणीतरी येणार. काही दिवस आम्ही जन्माला येण्याच्या आधी आमच्या घरातल्यांना कळत असते, माहिती असते, समजत असते आणि त्याप्रमाणे ते सगळ्या क्रिया चालू असतात बरं का. पण आम्ही कधी जाणार आहेत ना घरातल्यांना काय आम्हाला सुद्धा माहिती नसते. पाण्याचा बुडबुड आहे, निर्माण झालाय काय आणि फुटलाय काय अशी परिस्थिती आज नरदेहाची मनुष्य देहाची आहे. जाण्यासाठी निमित्त अनेक प्रकारचं असतंय, वेगवेगळ्या प्रकारचं निमित्त असतंय. कोणाला कुठल्या प्रकारचा मृत्यू येईल सांगू शकत नाही, पण जाणं हे आढळ आहे. अशाच प्रकारे नाशिवंत देह आहे, देह जाणार आहे आणि सृष्टीच्या नियमाप्रमाणे आईसाहेबांनी अर्थातच कैलासवासी जाईबाई बुधाची शेलार आईसाहेबांनी गुरुवार दिनांक 18 जुलै रोजी आपला सर्वांचा निरोप घेतला. देहाने जरी आईसाहेब गेले असतील तरी विचार आणि कर्माने गुणांनी आणि त्यांनी दिलेल्या त्यांच्या मुलांवर संस्कारांनी मात्र राहणार आहेत. मुलाबालांचं चांगल्या प्रकारे संगोपन केलं. अनिल दादा असतील, सुनील दादा असतील, अलकाताई असतील, नंदाताई असतील, अनुताई असतील, त्याचप्रमाणे हा संपूर्ण ढोळे परिवार असेल, शेलार परिवार असेल. खरं तर माहेर ढोले परिवारातलं गावातलंच असल्यामुळे त्यांना सुद्धा इथलं इथे प्रेम देता आलं. या दोन्ही परिवारावर प्रेम केलं, खऱ्या अर्थाने चांगल्या प्रकारे संस्कार करण्याचं काम केलं आणि कशा प्रकारे आपला संसार सांभाळावा, आपल्या मुलांवर कशा प्रकारे संस्कार करावेत की जेणेकरून आपला देह जरी गेला तरी सुद्धा आपण विचाराने राहणार आहोत, कर्माने राहणार आहोत. असं म्हणतात, मरावी परी कीर्ती रोटी उरावे. त्याच कीर्ती रूपाने आईसाहेब आपल्या बरोबर निश्चित राहणार आहेत. त्या विचाराच्या रूपाने, त्यांच्या आठवणींच्या, त्यांच्या गुणांच्या रूपाने, त्यांनी केलेल्या संस्कारांच्या रूपाने आईसाहेब आपल्या बरोबर असणार आहेत. खरं तर मनुष्य या ठिकाणी कार्य करत असताना अन्न, वस्त्र आणि निवारा या 3 प्रकारच्या गरजा भागवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं कार्य करत असतो. त्या गुणांमध्ये, त्या कर्मामध्ये, त्या विचारांमध्ये प्रकार मोडले जातात 3: राजस, तामस आणि सात्विक बरं का. रजोगुणी माणसाकडे पुनरावृत्ती होत असते विचारांची आणि कर्माचीही. रजोगुणी माणसाकडे पुनरावृत्ती होत असते कर्माचीही आणि विचारांचीही. त्याच्याकडे एखादा विचार जर आला तर ते परत परत ऐकायला त्याला खूप आनंद वाटतो. गावात काही घडलं की परत परत याच्याकडे ऐकल्यानंतर त्याच्याकडून पण ऐकायला मिळेल म्हणून तो तपास करत असतो. त्याच्याकडून ऐकायला मिळाल्यानंतर अजून मला ऐकायला मिळेल म्हणून तो विचार करत असतो. अशा प्रकारे विचारांची पुनरावृत्ती ज्या ठिकाणी होत असते, कर्माची पुनरावृत्ती ज्या ठिकाणी होत असते त्याला रजोगुण म्हणतात. रजोगुणी पुनरावृत्ती. पुनरापी जननम पुनरापी मरणम जननी जठरी शयनम. परत येणं जाणं आहे. माऊलींच्या भाषेत सांगायचं म्हटल्यानंतर उपजे ते नासे आणि नासे ते पुनरापी दिसे, एकटी का यंत्र तैसे परिभ्रमे का. रजोगुणी माणसाची अशी अवस्था असते. तमोगुणी माणसाचा जर विचार केला आपण तर तमोगुणाने अधोगती सांगितलेली आहे. तो तडकेफडके निर्णय घेतो. एकतर परमार्थाला लागला तर असा लागेल की बाकीचे विचार करत बसतील, अशा प्रकारे तो काम करत असतो, अशा प्रकारे तो कार्य करत असतो. पण नाही ना तर मग सगळं उद्ध्वस्त करत असतो. सत्वगुणे भगवत भक्ती सांगितलेली आहे. सत्वगुणे भगवत भक्ती. तो सत्वगुण निर्माण कशाने होईल याचा विचार आपण सर्वप्रथम केला पाहिजे. रजोगुण फक्त चमकून दिसत असतो बरं का. तमोगुणाचा नावलेश पण शिल्लक राहत नाही. आणि सत्वगुणी जो आहे ना तो प्रत्यक्ष जे कार्य हातात घेतो त्या कार्यामध्ये रममाण होत असतो, त्या कार्यामध्ये एकरूप होत असतो. आकाशातून पडणारं पाणी जे आहे ते स्वच्छ आहे, निर्मळ आहे, कुठल्याही प्रकारे दोष नाही आहे आकाशातून पडणाऱ्या पाण्यामध्ये. मग ते फळेगावला पडणार असो काय, रुंद्याला असो काय, उशीरला असो काय आणि अजून कुठे असो काय, आकाशातून पडणारं पाणी हे स्वच्छ आहे, निर्मळ आहे, कुठल्याही प्रकारे दोष त्याच्यामध्ये नाहीये. पण ज्या भूमीचा स्पर्श त्याला होतो ना तो दोष त्याच्यामध्ये उतरला जातो.
ते पडणारं पाणी जर समजा तप्त लोखंडी खांबावर जर पडलं तर त्याचं नाव पण शिल्लक राहत नाही, याला म्हणतात तमोगुण. ते पडणारं पाणी जर समजा एखाद्या आळूच्या पानावर जर तो थेंब पडला तर मोत्यासारखा चमकून दिसतो, याला म्हणतात रजोगुण. आणि तोच पाण्याचा थेंब समुद्राच्या शिंपल्याच्या संपुटात जर पडला तर मोतीच होतो, याला म्हणतात सत्वगुण. गुणांवर सगळं काही अवलंबून आहे. इथे माणसं जगत असताना माणसाचे प्रकार अनेक आहेत वागण्याचे, बरं का. एक प्रकार असा आहे की आपल्याला जर भूक लागली तर समोरच्याचा प्राण जातोय, जीव जातो याचा विचार करत नाही, वाघासारखा. फक्त भूक लागली पाहिजे बस. म्हणजे समोरच्याचं कितीही नुकसान झालं, समोरच्याला कितीही त्रास झाला, समोरच्याला कितीही वेदना झाल्या तरी चालतील, पण माझा थोडाफार तरी फायदा झाला पाहिजे, असे वागणारे असे जगणारे माणसं आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. लाखो रुपये पगार घेतात, क्लास 1 ऑफिसर असतात, पण माझ्या एखाद्या शेतकऱ्याचा पेपर 500 रुपयासाठी अडकावून ठेवतात, 17 फेऱ्या त्याला मारायला लावतात. विचार करत नाही की या माणसाला किती पश्चाताप झाला असेल, या माणसाला किती मनस्ताप झाला असेल, या माणसाला किती त्रास झाला असेल, आतापर्यंत या माणसाला मी 10 फेऱ्या मारायला लावलेले आहे, त्याचा किती खर्च झाला असेल याचा विचार करत नाही. मला जोपर्यंत 500 रुपयाची नोट मिळत नाही तोपर्यंत मी याला ते पेपर देणार नाही. अशा प्रकारे समोरच्याचं शोषण करणारा, समोरच्याचा कुठल्याही प्रकारे दुःखाचा विचार न करणारी माणसं आज या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतात, बरं का. समोरच्याचा जीव जातो याचा विचार करत नाही, माझी भोग भागते बस. दुसरा प्रकार असा आहे, तुम्ही खाय प्यायला घाला आणि काम करून घ्या, जनावरांसारखं बैलासारखं. तिसरा प्रकार असा आहे, तुम्ही काही द्यावं नका देऊ, तुमच्याकडून कुठल्याही प्रकारची आशा अपेक्षा नाहीये, पण आम्हाला जे साध्य करायचं ते साध्य करता अनेकांवर उपकार होतात, अनेकांना त्यांचा उपयोग होतो. सांगा ना, नदीच्या उगमापासून नदीच्या मनामध्ये नदीकडे एकच विचार असतो, मला कुठे जाऊन भेटायचं आहे, सागराला जाऊन भेटायचं आहे. अनेक दऱ्या खोऱ्या आडव्या येतात, अनेक डोंगर आडवे येतात, पण सगळ्यांना पार करून ती नदी कुठे जात असते, सागराला भेटायला जात असते. पण सागराला भेटता भेटता अनेकांची तहान भागवत असते ना, अनेक प्राणी पक्ष्यांची तहान भागवत असते, अनेक शेतकऱ्यांचं पीक पिकवून देत असते तिच्या पाण्यातून. अशा प्रकारची माणसं या ठिकाणी पाहायला मिळतात. खरं तर आमची उत्पत्ती कुठून आहे, आम्ही कुठून आलेलो आहे. बोधले महाराज म्हणतात, आलासी कोठून जासी कवण्या रे ठाया, घरदार नोही तुझे अवघी लटकीच माया. सावध होई बापा, काळ लागला मापा, प्रपंची गुंतू नको, पाय बुडत असे पापा. त्रिकुट कोसल्याने घर सायास केले, दोन्ही द्वार लिंपोनिया आत गुंतो गुंतो मेले. मोठ मोठे साधू संत तेने सायास केले, प्रपंची राहुनिया मन नाही गोविले. वेदशास्त्र पुराणे हाका मारिती लोका, गाफील निजताना काळ देईल धोका. म्हणे बोधला म्हणे तुम्ही हरिनाम जपा. किती सोपा आणि साधा मार्ग दिलाय ना. तेने 84च्या चुकतील खेपा, बरं का. बोधला म्हणे तुम्ही हरिनाम जपा, त्याने 84च्या चुकतील खेपा. 84च्या खेपात चुकवण्याचं सामर्थ्य नामामध्ये आहे, म्हणून हरिपाठांमध्ये विशेष महत्व माऊलींनी नामाला दिलेलं आहे. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तीच्या हरी साधी येल्या. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोणा करी. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि संयुज्यता या चारही मुक्ती प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य हरिनामात आहे. म्हणून आम्ही अखंड काय केलं पाहिजे, पहिला विचार केला पाहिजे, आम्ही कुठून आलेलो आहोत, आम्हाला कुठे जायचं आहे, आम्हाला काय करायचं आहे, आम्ही कुठून आलेलो आहोत याची ओळख करून देत असताना जगद्गुरु तुकोबा म्हणतात, आम्ही वैकुंठीचे वासी. बरं, मग कुठल्या कारणास्तव आलो आम्ही? लोकांना लुबाडण्यासाठी, लोकांचं शोषण करण्यासाठी, मौज मजा करण्यासाठी. काय माणसाची बुद्धी काम करते आज. हायच करून तर म्हणे घे मजा करून, जाशील मरून तर टाकतील पुरून. बुद्धी बघा ना माणसाची. वर गेला ना तर म्हणे तो विचारेल तुला, अमुक केलं का, तमुक केलं का, नाही केलं लात मारील, पाठवील, पण त्या गटारात यायला लागेल. काय मला हेच समजत नाही, कोणाचा पंचांग होता की ज्या पंचांगामध्ये आषाढ अमावस्येला गटारे अमावस्या म्हणतात. कोणाकडे आहे का तो पंचांग? असेल तर मला पण दाखवा जरा.
ही संकल्पना कोणाची आहे त्याला शोधलं पाहिजे. माऊली, आज परिस्थिती काय माहितीये का, या कलियुगामध्ये कार्यक्रम कुठलाही असू द्या, सण कुठलाही असू द्या, फक्त माणूस माणसाच्या मजेचा विचार करतो. बस मजा करण्याचा विचार करतो. फक्त मौज मजा करता आली पाहिजे, उड्या मारता आल्या पाहिजेत, एन्जॉय करता आली पाहिजे, कुठलाही कार्यक्रम असू द्या. मग तो सण कोणताही जरी असला, आज विचार करा ना तुम्ही, गणपतीच्या मूर्तीच्या विसर्जनाच्या वेळी जर लोक दारू पिऊन त्याला निरोप देत असतील, तर आम्ही धर्माचं कार्य करतोय की अधर्माचं कार्य करतोय हे आम्हाला कळायला नको. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंतीच्या वेळेला, त्या मिरवणुकीच्या वेळेला जर तरुण दारू पिऊन जर त्या ठिकाणी नको तसं धिंगाणा घालत असतील, माझ्या आई बहिणींना खाली मान घालायला लागावे अशा प्रकारचे गाणी लावत असतील आणि त्या गाण्यावर जर नाचत असतील, तर सांगा ना, आम्ही धर्माचं कार्य करतोय की अधर्माचं कार्य करतोय? आमचा धर्म बाठवलाय, लोकांनी नाही. लोकांनी बाठवलाय. आम्हीच काय करतो हेच आम्हाला माहित नाहीये. आम्ही काय करतो ना हेच आम्हाला माहित नाहीये. ज्या मंदिरामध्ये पवित्र कार्य व्हायला हवं, ज्या मंदिरामध्ये भजन कीर्तन काकडा हरिपाठ व्हायला हवा, ज्या मंदिरामध्ये भगवंताचं स्तवन व्हायला हवं, ज्या मंदिरामध्ये भगवंताचं नामस्मरण व्हायला हवं, जर मंदिराची पवित्रता तुम्हाला टिकवायची असेल, मंदिराचं सामर्थ्य जर तुम्हाला टिकवायचं असेल, तर ह्या गोष्टींमध्ये मंदिराचं सामर्थ्य आणि पवित्रता टिकली जाते. आम्ही काय करतोय मंदिरांमध्ये? मंदिराचा वापर आम्ही कशासाठी करतोय? म्हणून नाईलाजाने मग आम्हाला काही वेळेला इतर धर्माच्या प्रार्थना स्थळांचं उदाहरण नाईलाजाने द्यावं लागतंय. इतर लोक करत असलेल्या प्रार्थना त्याचं उदाहरण आम्हाला नाईलाजाने द्यावं लागतं की त्यांचा आदर्श घ्या. तेवढी निष्ठा, तेवढी श्रद्धा नवे नवे तर आपल्या धर्मासाठी, आपल्या देवाच्या कार्यासाठी, जे भगवंतांनी आपल्याला कार्य लावून दिलेलं आहे, ते कार्य करण्यासाठी काहीही करायची वेळ आली तरी त्यांची तयारी असते. तयारी असते त्यांची. महत्वाचा विषय असा आहे की आम्ही कुठून आलेलो आहोत. जगद्गुरु तुकोबा म्हणतात, आम्ही वैकुंठेचे वासी आता आलो ह्याची कारणाशी, म्हणजे आम्हाला माहिती पाहिजे ना कोणतं कारण आहे ते, कुठलं कार्य आम्हाला करायचे ते माहिती पाहिजे ना. ग्रंथ वाचन आम्ही केलं पाहिजे, कारण ग्रंथ वाचन करून आम्हाला ज्ञान प्राप्त होणार आहे. जगावं कसं आणि वागावं कसं ते संतांनी आम्हाला शिकवलेलं आहे. पण नुसती गाथा वाचून चालणार नाही, तर ज्याची गाथा आहे त्या जगद्गुरु तुकोबांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्हाला चालता आलं पाहिजे. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींनी पटवलेलं जे काही द्रव्य होतं, जे काही सोनं नाणं होतं, जे काही माणिक मोती होते, जे काही रत्न होती, जगद्गुरु तुकोबांनी बघितल्यानंतर जगद्गुरु तुकोबांच्या तोंडातून शब्द बघा काय आलेले आहेत ते. आणि मग पुढे म्हणाले, सोने रुपये अम्मा मूर्ती के समान. काय आज आम्हाला बाजारामध्ये, समाजामध्ये काय अवस्था पाहायला मिळते? देवाचं नाव आम्ही करतोय, पण असं म्हटलं जात आहे चोरांचा बाजार. ज्या जगद्गुरु तुकोबांनी सर्वसामान्य माणसाचा विचार केला, तुम्ही एक एक अभंगाचा जर विचार केला तर तुमच्या आयुष्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. अर्थातच 4-4.5 अभंग जगद्गुरु तुकोबांनी आम्हाला दिले. काय मागितले रे जगद्गुरु तुकोबांनी आमच्याकडे? कसली अपेक्षा केली? एवढं स्मरणात ठेवा, लोकांचा त्रास सहन करून जगद्गुरु तुकोबांनी तेवढं आमच्यासाठी साधन सामुग्री, ते वाङ्मय आमच्यासाठी निर्माण करून ठेवलेलं आहे. लोकांचा त्रास सहन करून आम्ही काय करतोय? माऊली ज्ञानोबांनी आम्हाला ज्ञानेश्वरी दिलेली आहे, चांगदेव 65 दिलेली आहे, हरिपाठ दिलेला आहे, अमृतानुभव सारखं सर्वश्रेष्ठ ग्रंथ दिलेला आहे. काय मागितलंय त्यांनी आमच्याकडून? कसली अपेक्षा केली त्यांनी आमच्याकडून? आपला विषय आहे आलो ह्याची कारणाशी. काय कारण आहे ते? इकडे घरातली सासूबाई, म्हातारी, आजी बिचारी चहा वाचून सकाळपासून चहा करते आणि पोथ्या वाचायला आम्ही बसलोय.
म्हातारा बिचारा सकाळपासून बोलतोय मला चहा पाहिजे चहा पाहिजे. पण अशा वेळी आम्ही बोलत असू की माझ्या पोथ्या वाचून झाल्याशिवाय तुम्हाला चहा मिळणार नाही. सांगा देव कळला का? देव कळला? देवाची सेवा जर करायची असेल तर देव सगळ्यांच्या घरी एकाच वेळेला जाणार नाही. देव निर्गुण आहे, निराकार आहे, निसंग आहे, अरूप आहे, निर्लेप आहे, निर्विकल्प आहे, निराधार आहे. नैनम छदंती शस्त्राणी नैनम दहती पावकाना चैनम कलेजयंती पूर्ण शोषयती मरुतः. देव म्हणतात मी कसा आहे. त्या देवाला प्रत्येकाकडे जाता येत नाही म्हणून आई वडिलांच्या रूपाने देवाने प्रत्येकाच्या घरामध्ये ते देव दिलेली आहेत, ती देवाची रूपं दिलेली आहेत. प्रत्येक मुलीचं आई वडिलांवर खूप प्रेम असतं. प्रत्येक आई वडिलांचं मुलीवर सुद्धा खूप प्रेम असतं. सांगू का, ज्या वेळेला ती मुलगी आपल्या माहेराहून सासरी जाते की नाही, जायला निघते की नाही, त्या वेळेला त्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू येत असतात. ती मुलगी सुद्धा हुंदके देऊन देऊन रडत असते बिचारी. ती आई वडिलांकडे पाहून लांब पर्यंत गेली तरी ती हात करत असते. तिचे अश्रू तुटत नाही, आई वडिलांचे अश्रू सुद्धा बंद होत नाही. माया असते ना, प्रेम असतो ना. ज्या दिवशी एखादी सून माहेरी जायला निघेल ना, आणि सून माहेरी चाललेली आहे म्हणून तिच्या डोक्यावरून पाठीवरून हात फिरवून ज्या वेळेला सून माहेरी जात आहे म्हणून त्या सासू सासऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू येतील ना, त्या वेळेला समजायचं खरी भक्ती आपल्याकडून घडली. त्या वेळेला समजायचं खरी भक्ती आपल्याकडून घडत आहे. आम्ही कसं जगावं, कसं वागावं हे आम्हाला कळलं पाहिजे. सुधा तृषा आलस्य निद्रा आणि मैथुना हे 5 भाग आमच्याकडे. आम्हाला भूक लागते, आम्हाला तहान लागते, आमच्याकडे आलस्य, आमच्याकडे निद्रा आहे, उत्पत्ती आम्ही करतोय. प्राण्या पक्ष्यांमध्ये काय फरक आहे मग? प्राण्या पक्ष्यांनाही भूक लागते, भागते ना, तहान लागते, भागते ना, आलस्य निद्रा त्यांच्याकडे, उत्पत्ती तेही करतात. एवढंच काम करून जर आम्ही या जगाचा निरोप घेत असू तर आम्हाला कळलं का आम्हाला नरदेह भगवंताने कशासाठी दिलेला आहे, मनुष्य देह भगवंताने आम्हाला कशासाठी दिलेला आहे? कळलं आम्हाला? नाही कळलं. ज्याप्रमाणे एखादी आई बिचारी सकाळी लवकर उठते, उठल्यापासून ती घरातलं सगळं काही आवरत असते, पटापट पटापट आवरावं म्हणून ती प्रयत्न करत असते. त्याच्यामध्ये पतीला डबा बनवून द्यायचा असेल, भाजी भाकरी बनवून द्यायची असेल, भांडी घासायची असतील, कपडे धुवायचे असतील. शेजारी बोलते की चालली कुठं तू आज, एवढे फास्ट मध्ये एवढी वेगामध्ये काम करते, जायचंय कुठे? कुठे नाही का जायचं मला. बघ माझीकडे भांडी पण घासून झाली नाही तर तुझे कपडे पण धुवून झाले. अगं म्हणे बाळा उठायच्या आत मला सगळं आवरायचं असतंय. माझं लहान लेकरू आहे ना, ते उठायच्या आत मला सगळं आवरायचं असतंय. कारण एकदा ते उठलं ना की मग मात्र मला त्याच्या जवळच राहावं लागतंय, त्याला घेऊन बसावं लागतंय. सांगा ना, पहाटेच्या वेळापासून ती आई बिचारी घरामध्ये आवरत असते, सगळं काही कार्य करत असते. भांडी घासताना हाताला काही लागलं ना का ती बिनधास्त त्या लुगड्याला त्या साडीला पुसत असते. भाकरी भाजताना काही काळं लागलं ना कधी बोलते इकडे तिकडे पोतेला दिसत नाही, बिनधास्त त्या साडीला लुगड्याला पुसत असते आणि मग परत भाकरी भाजायला सुरुवात करत असते. तिचे केस अस्ताव्यस्त झाले असतात, तिचा चेहरा अस्ताव्यस्त झालेला असतो, तिचं तोंड अस्ताव्यस्त झालेलं असतंय. सकाळपासून तिने आरशामध्ये बघितलेलंही नसतंय मी कशी दिसते ती, बरं का. पण ज्या वेळेला ते बाळ उठतंय ना त्या वेळेला त्या बाळाला जवळ घेते बिचारी, मस्त की छान अशी आंघोळ घालते. एखाद्या वेळी आईच्या आंघोळीला साबण राहिला नसेल ना तर ती ऍडजस्ट करून घेते, सांभाळून घेते, समजून घेते. पण बाळाच्या आंघोळीला मात्र सुगंधी साबण घेते, सुगंधी महागडा साबण. सांगा ना त्या बाळाला समजतंय का हो मला किती सुगंधी साबण लावायला घेतलाय, किती महागडा साबण लावायला घेतलाय. एकदा ती आंघोळ झाली की त्या बाळाला छान असे कपडे घालते, मस्त नवीन कपडे घालते. त्या बाळाला कळतही नाही ते नवीन आहेत की जुने आहेत, किती किमतीचे आहेत. कदाचित ते बाळा लगेच शिशू पण करून टाकते त्याच्यामध्ये, कळत नाही म्हणून.
छान अशी गंध पावडर करते, त्या मेकअप करते त्या मुलाची मस्त की असे, आणि 2-3 मस्त काळे किडे पण इकडे लावून देते का, कोणाची दृष्ट लागू नये म्हणून. सांगू का, सकाळपासून काम करून करून थकलेली आई बिचारी स्वतःच्या चेहऱ्याकडे पाहत नाही, स्वतःच्या केसांकडे पाहत नाही, स्वतःच्या कपड्यांकडे पाहत नाही. पण एकदा काही त्या बाळाची रंगरंगोटी झाली ना, मेकअप झाली ना, की काही वेळ त्या बाळाकडचं निरीक्षण करत बसते. कारण त्यावेळेला तिचं स्वतःवरचं प्रेम कमी झालेलं असतंय. स्वतःकडे कमी पाहत असते ती, आधी करून बाळाकडे पाहत असते. आईला समाधानात कशात असते माहिती, आईला समाधान कशात असते माहितीये. या श्लोकावर भाष्य करत असताना माऊली म्हणतात, किंबहुना धनुर्धरा जो मातेची आई उदरा, तो मातेचा सोयरा केतुला पाव. तो बाळ सुशोभित दिसतो ना, तो बाळ अगदी मस्त दिसतो ना, त्याच्यातच त्या आईला आनंद वाटत असतो. आणि म्हणून बाळाची मेकअप झाली की माझी मेकअप झाल्यासारखा आईला आनंद वाटत असतो. बाळाला नवीन कपडे घातले की मी नवीन कपडे घालण्याचा आनंद आईला होत असतो. तसं संतांना कधी आनंद होतो माहितीये का, देवाला कधी आनंद होतो माहितीये का, ज्या कारणास्तव आम्हाला या ठिकाणी जन्माला घातलंय ना, ती कर्म आमच्याकडून झाली, ते विचार आमच्याकडे निर्माण झाले. ज्या देवाने आम्हाला जन्माला घातलेला आहे, जो देव आम्हाला आमच्या अंतःकरणामध्ये राहून, आमच्या शरीरामध्ये, आमच्या अंतरामध्ये राहून आत्मा म्हणून जो आमची सेवा करतोय, त्या देवाचं स्तवन ज्या वेळेला आम्ही करतोय, त्या देवाचं नामस्मरण ज्या वेळेला आम्ही करतोय ना, त्यावेळेला खऱ्या अर्थाने त्या देवाला आनंद होत असतो. प्रत्येक ठिकाणी ज्या वेळेला आम्ही देवाला पाहतो ना, सांगू का, नाथ महाराज काशीला गेले होते. काशीला जाऊन किती भारी परमार्थ केला, किती मोठा परमार्थ केला, याचं कुठेही वर्णन नाही. आणि असेल तर ते कधी आम्ही जास्त करून ऐकलेलंही नाही. पण काशीची आणलेली गंगा गाढवाला पाजली, हे मात्र आम्ही परत परत ऐकत असतो. कारण हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. जी भक्ती देवाला आवडते ना, ती भक्ती आपल्याकडून घडली पाहिजे. प्रत्येक माझ्या आई बहिणीकडे आई आणि बहीणच पाहणं हे माझं कर्तव्य आहे. दुसऱ्याच्या द्रव्याची अपेक्षा करता कामा नये, ती अभिलाषा आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होता कामा नये. अशा प्रकारे आम्ही वागणं, ही भक्ती देवाला आवडते. आमच्या जगण्याने, आमच्या वागण्याने कोणाला त्रास होऊ नये, कोणाला कुठल्याही प्रकारे उद्वेग होऊ नये, कोणाचा द्वेष होऊ नये, तिरस्कार होऊ नये, मत्सर होऊ नये आमच्याकडून. अशा प्रकारे आम्ही जगत वागत असो तर हीच भक्ती देवाला आवडते. आणि असं जर जगायचं वागायचं असेल ना दादा, तर त्यासाठी या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, तेषामहं समृद्धता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मय्या विशीत चेतसाम. काय म्हणतात भगवंत, जर तुला तसं वागायचंय, जगायचंय, तुझ्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा आहे, या 84च्या रहाड गाड्यातून जर तुला सुटायचंय, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, या रहाड गाड्यातून जर तुला सुटायचं आहे ना, तर भगवंत म्हणतात, फक्त तुझं चित्त माझ्या चरणी स्थिर कर, माझ्या ठिकाणी स्थिर कर. किती सोपं आहे बघा ना. मग आपलं चित्त काय करायचंय, देवाच्या चरणी स्थिर करायचंय. कधी कधी आम्ही संसारामध्ये ऐकतो, चित्त आहे का ठिकाण त्याचं, चित्त धाऱ्यावर आहे का त्याचं. चित्त जो भाग आहे ना, तो अंतःकरण पंचकाचा 4था भाग आहे, बरं का. एखाद्या वेळी जर तुमचा बल्ब पेटत नसेल ना, तर तो इलेक्ट्रिशियन आला ना, तर पहिला बल्ब चेक करतो, होल्डर चेक करतो, वायर चेक करतो, बटनापर्यंत येतोय, आणि मग त्याला समजतंय बटनामध्ये फॉल्ट आहे. तसं आमचं चित्त हा अंतःकरणातला 4था भाग आहे. पहिलं अंतःकरण आहे, नंतर मन आहे, नंतर बुद्धी आहे, आणि मग नंतर चित्त आहे. म्हणजे चित्त जर आम्हाला ठिकाणावर ठेवायचं आहे, चित्त जर आम्हाला देवाच्या चरणी अर्पण करायचं आहे, तर पहिले आम्ही कुठपर्यंत पोहोचलो पाहिजे, अंतःकरणाचा पहिला विचार केला पाहिजे. आमच्या किचन मध्ये काय शिस्त आहे, जे स्वयंपाकरूम मध्ये शिस्त आहे तेच ओटीवर येते ना माऊली. बरंच काय सांगण्यासारखं ते. अंतःकरणाची जागा ही नाभिस्थानी आहे, आणि नाभी तुम्हाला माहिती आहे का किती श्रेष्ठ आहे. आईच्या गर्भामध्ये असताना ज्या वेळेला आम्ही स्वतः श्वास घेऊ शकत नाही ना, त्यावेळेला आईने घेतलेला अर्धा श्वास आम्हाला दिला जातो, पुरवला जातो कुठून, नाभीमधून.
आईच्या गर्भात असताना ज्यावेळेला आम्ही खाऊ शकत नाही, पिऊ शकत नाही, ज्यावेळेला आम्ही अन्न सेवन करू शकत नाही, त्यावेळेला आईने घेतलेलं अन्न आम्हाला अर्ध दिलं जातंय, त्यापैकी काही अंश आम्हाला पोहोचवलं जातंय कुठून? नाभी वाटून. आजही आमची नाभी जरी आम्हाला बंद वाटत असेल तरी बंद नाही, ती चालू आहे. डॉक्टरांना विचारा, डॉक्टर सांगतील तुम्हाला, ती कधीच बंद पडत नाही. आता सांगू का? अंतःकरण पंचकातलं पहिला अंतःकरण हे नाभिस्थानी आहे. या ठिकाणी प्राण पंचक कार्य करते. प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान या पाचही प्राणांना, या पाचही वायूला या ठिकाणी एक एक जागा दिलेली आहे. त्यापैकी सर्वांगी व्यान कार्य करतोय, गुदी अपान कार्य करतोय, मुखी नासिकी प्राण कार्य करतोय, कंठी उदान कार्य करतोय, पण मात्र नाभीजवळ समान वायू कार्य करतोय. बघा, हा नाभीजवळ अंतःकरण पंचकातला अंतःकरण आहे, प्राण पंचकातला समान वायू आहे. 4 वाचा ज्या आम्हालाच दिलेल्या आहेत, 83,99,999 योन्यांना नाही, 4ही नाही. परा, पच्छंती, मध्यमा आणि वैखरी. तुमच्या वैखरीतून काय यायचं आहे ना, ती परावाच्या ठरवते. परेम मध्ये जे येतंय, परा नंतर पच्छंतीमध्ये येतंय, मध्यमामध्ये येतंय आणि मग नंतर वैखरीमध्ये येतंय. आता त्याचं स्थान कसं आहे? नाभिस्थानी उन्मेष वृत्ती, त्याची परा जाणीची श्रुती. ध्वनी रूप पच्छंती हृदय वसे, पच्छंती ध्वनी रूप हृदय वसे. कंठापासून नाद झाला, मध्यमा वाचा बोली जे त्याला, आणि मग उच्चार होता अक्षराला वैखरी बोली. आम्ही काय बोलायचं आहे ना, हे परेमध्ये, अंतःकरणामध्ये, नाभिस्थानी आधी आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये काही काळ आधी विचार करत असतो. ती भेटली का मी असं असं बोलूनच टाकेन तिला. म्हणजे वैखरीत येण्याच्या आधी तो कुठे चालू आहे विचार? अंतःकरणामध्ये. आणि जे 7 चक्र सांगितलेले आहेत बरं का, मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्धी आज्ञा, बरं का, अशा प्रकारचे जे चक्र सांगितलेले आहेत त्यापैकी एक चक्र ते आपल्या नाभिस्थानी कार्य करत आहे. आणि म्हणून पहिला विचार आम्ही अंतःकरणाचा करायला हवा. या ना सरा, थोडं पुढे 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 सरा पुढे या, बरं का. अंतःकरण जर आमचं पवित्र असेल तर निश्चित आम्हाला आमचं मन स्थिर असेल. मन जर स्थिर असेल तर निश्चित आमच्या बुद्धीमध्ये चांगल्या प्रकारचं कार्य घडणार आहे. आणि बुद्धीमध्ये चांगल्या प्रकारचं कार्य जर घडलं तर निश्चित आमचं चित्त त्याप्रमाणे कार्य करणार आहे. या ठिकाणी भगवंत या श्लोकामध्ये आम्हाला ओळख करून देतात. देशामहम समृद्धार्थ मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मैयावी शीतचेत साम. अर्थातच आपलं चित्त देवाच्या चरणी अर्पण करा. देव आपल्याला अतिशय अल्प कालामध्ये जन्म मृत्यूच्या रहाडगड्यातून सोडवणार. आता महत्वाचा विषय असा आहे, जन्माला येण्याच्या आधी काही काळ आमच्या घरातल्यांना माहिती होतं आम्ही जन्माला येणार आहे. मृत्यूच्या वेळी मात्र घरातल्यांना काय, पण आम्हालाही माहिती नसतंय. जन्म कुठे व्हावा, कसा व्हावा, कधी व्हावा हे आमच्या हातात नाही आहे. मृत्यू कुठे व्हावा, कधी व्हावा, कसा व्हावा हेही आमच्या हातात नाही आहे. पण जन्म आणि मृत्यूच्या मधलं जे आयुष्य ज्याला म्हणतोय ते आयुष्य आमच्या हातात आहे. त्या आयुष्याच्या विषयी सांगत असताना जगद्गुरु तुकोबा म्हणतात, आयुष्य मोजावया बैसला मापारी. आम्ही आयुष्य मोजतोय कसं माहितीये का? बर्थडे साजरे करून, वाढदिवस साजरे करून. प्रामाणिकपणे आपल्याच अंतःकरणाला आपण विचारा, वाढदिवस असतो का घडदिवस असतो आपल्या जीवनातला? मी समजा आता माझा 43वा वाढदिवस जर साजरा केला तर सांगा ना, 43 वर्ष माझं आयुष्य वाढलं का 43 वर्ष कमी झालं? पुढचं आयुष्य मला माहिती किती येते? माहिती. आणि म्हणून या ठिकाणी त्या आयुष्याची ओळख करून देत असताना जगद्गुरु तुकोबा म्हणतात, आम्ही एक वेळ त्याचा विचार करत नाही. आयुष्य मोजावया बैसला मापारी. कसं तर बघा, या ठिकाणी मला तरी वाटतंय 7-8 दिवस गरुड पुराण लावलं होतं. आता मंगल बाबा भेटले, त्यांनी सांगितलं की गरुड पुराणाचं वाचन झालं. तर पहिला विषय असा आहे, आम्ही अनेक वर्षापासून गरुड पुराण वाचत आलोय, पण गरुड पुराण नेमकं काय आहे तेच आम्हाला कळत नाही. मलाही कळत नाही, पण जेवढं पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने समजतं तेवढं या ठिकाणी पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने आपल्या पुढे सांगण्याचा प्रयत्न करतो.
18 पुराणांपैकी एक पुराण म्हणजे गरुड पुराण, पण आम्ही वाचतोय ते नाही. परत एकदा ऐका हो. 18 पुराणांपैकी एक पुराण गरुड पुराण, पण आम्ही जे वाचतोय ते नाही. त्याला कारण आहे, गरुड पुराणामध्ये 319 अध्याय आहेत. मूळ गरुड पुराणामध्ये किती अध्याय आहेत? 319 अध्याय आहेत, बरं का. त्याच्यामध्ये 3 कांड मांडलेले आहेत. एक आचारकांड आहे, एक धर्मकांड आहे आणि भक्तिकांड आहे. अशा प्रकारचे 3 कांड मांडलेले. त्यापैकी मधलं जे कांड आहे त्यातले काही अध्यायांचा अभ्यास करून त्यातला सारांश घेऊन मग ह्यो 18 अध्याय गरुड पुराण तयार केलेला आहे, बरं का. आता ते गरुड पुराण वाचत असताना जर आम्ही सगळंच मनावर घेतलं, माझ्यापेक्षा बाबा या ठिकाणी तुम्हाला जास्त माहिती असेल, मला तर वाटतं माणूस वेडा होईल. खरं की खोटं आहे? सगळं जर मनावर घेतलं तर माणूस वेडा होईल. म्हणून मग प्रत्येक अध्यायाच्या शेवटी याला हे दान करा, त्याला ते दान करा, याला हे द्या, त्याला ते द्या, बरं सांगितलं बाबा. त्याच्यामध्ये तेही आपल्याला न परवडणार. ज्याच्या घरात दूध नाही त्याला 11 गाई काय देणार, 21 गाई काय देणार, तो दान काय करणार, बरं का. जो बिचारा शेतकरी माणूस, त्याला माहिती आहे की आई वडिलांकडचे मुलीला कानातले लागतात, बाकीचं करतील ते काय करायचं ते, म्हणजे कानातले करता करता त्याला 10 वर्ष जातात, 10 वर्ष जातात, 35 चे 70 कधी होतात कळतही नाही तोळ्याचे. तो काय सोन्याचा नारायण नागबळी नाग देणार आहे, तो अजून काय तिथे दान करणार आहे, काय अजून तुमच्याकडून पाल मिळाले असेल तर पाल दान करायचे, काय काय बरंच काय काय त्याच्यामध्ये असेल ते. महत्वाचा विषय काय आहे, हे सगळं दानाचं बोलून झालं ना का शेवटी प्रत्येक अध्यायाच्या अनेक अध्यायांच्या शेवटी सांगितलेलं आहे, जो विष्णू भक्त आहे आणि जो शिव भक्त आहे, जो शिवाची आणि विष्णूची अंतःकरणपूर्वक पूजा करतोय, अंतःकरणपूर्वक जो या ठिकाणी त्यांचं नामस्मरण करतोय, त्याला हे काही करायची गरज नाही. आता तिथे विषय असा आला की ज्या वेळेला माणूस मरतोय त्यावेळेला यम लोकापर्यंत जायला त्याला 1 वर्ष लागतो, असं त्या ठिकाणी मांडलेलं आहे. 1 वर्ष लागतो. प्रत्येक महिन्याला तो वेगवेगळ्या नगरामध्ये जात असतो. जसं आपल्याला आता इकडनं शहापूरला जर जायचं असेल तर पहिला उशीर लागेल, नंतर पळसुरी लागेल, नंतर काकडवाडा लागेल, नंतर गेरसा लागेल, नंतर वासिन लागेल, मग पुढे. किती जरी आम्ही काहीही केलं तरी डायरेक्ट शहापूरला जाऊ शकत नाही. इकडनं जायचं ठरलं तर अनेक गावं लागतील. मग दानगाव आहे, नडगाव आहे, ते 2-3 पाडे आहेत, कडवली आहे, पुढे हायवेला गेल्यानंतर ते आहेत, बरोबर आहे की नाही. कुठूनही तुम्ही जायचं म्हटल्यानंतर तसं तिथे असं मांडलेलं आहे की तुम्ही यमपुरापर्यंत जाईपर्यंत 16 प्रकारची नगरं लागतात, बरोबर आहे ना. 16 प्रकारची नगरं लागतात. त्या एक एक नगराचं वर्णन असं केलेलं आहे की त्या ठिकाणी ते प्रेत गेल्यानंतर पहिले त्याच्या अंगाचे शहारे उभे राहतात, थरकाप होतोय का इथे आता जायचं कसं. मग त्याला काय आठवतंय माहितीये का, काय पाप केलं म्हणून मला हे भोगायचं आलं. स्वतः तो प्रेत बोलतो, बरोबर आहे ना. काय बोलतो तो, काय पाप केले, तेव्हा त्याला आठवत आहे. सांगू का, तारुण्य जोपर्यंत आहे ना तोपर्यंत तारुण्यामध्ये माणूस काय करतो हे त्याला कळत नाही. मग तारुण्यामध्ये त्याला अनेक प्रकारची व्यसनं लागतात, तारुण्यामध्ये तो अनेक प्रकारचे नाद लागतात, तारुण्यामध्ये तो अनेक प्रकारे इकडे तिकडे चौतलत असतो, जात असतो, खात असतो. घरातलं कमी, बाहेरचं जास्त. घरातलं त्याला कमी आवडत असतंय, बाहेरचं त्याला जास्त आवडत असतंय. आणि बाहेरचं खाता खाता त्याला मित्र सांगत असतात, अरे ये येड्या, ज्या टायमाला याचे भोग भोगायचे येतील ना त्या टायमाला घाण तुझी बाईच काढणार आहे, ती नाही येणार, बरं का. ते बाहेरचे नाही येणार त्याला, पण तारुण्यामध्ये तो ऐकत नाही. ते सूत्र मांडलेलं आहे, शतवर्षे वय नेमिले, बालपण नेणता गेले, तारुण्य वेचले विषयांकडे, वृद्धपणी नाना रोग भोगणे लागे, कर्म भोग आता भगवंताचा योग कोणे वेळे. मग त्या तारुण्यामध्ये केलेल्या कर्माचा भोग त्याला वृद्धावस्थेमध्ये प्राप्त झाला की मग त्याला ती कर्म आठवतात. ते जाऊ द्या हो, नरक न स्वर्ग. आपण चालू घडामोडी बघा, तिकडे 16 प्रकारचे ते हे आहेत, काय नगर आहेत. 84 प्रकारचा नरक मांडलेला आहे, त्यापैकी 28 प्रकार त्या ठिकाणी मांडलेले आहेत.
84 प्रकारचा नरक आहे, त्या प्रकारे त्यापैकी 28 नरकांचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. प्रत्येक कर्माला कुठला नरक आहे, प्रत्येक कर्माला कुठली गती आहे, त्याच्यातून परावृत्त जर व्हायचं असेल, त्याच्यातून जर मोकळा व्हायचं असेल तर त्यासाठी पर्याय काय आहे? तुम्ही ते पर्याय वाचू नका, बघू नका, करू नका. फक्त एकच करा, देवाची येद्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती चारही साधी येल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे. नामा वाचून आपल्याला भवतरुण उपाय नाही. नाम हे सगळ्यात श्रेष्ठ आहे. जे काही तुम्हाला प्राप्त झालं असेल ते नामस्मरण करणं आपलं कर्तव्य. अखंड भगवंताचा धावा करा, भगवंताचं नामस्मरण करा. आता ज्या वेळेला मनुष्य तारुण्यामध्ये ती सगळे काही कर्म करतो की नाही, त्यावेळेला संचित असते, आर्थिक बळ असते, वाचिक बळ असते, कायिक असते, मानसिक असते, चारही प्रकारची संचित त्याची असते. त्याला असं वाटतं की मला काही होणार नाही, बरं का? कारण 100 पूर्ण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत देव पण कोणाला फटका देत नाही. आपल्याला वाटतंय माऊली आम्ही एवढं परमार्थ करतोय, आम्ही एवढं सगळं काय देवाचं नामस्मरण करतोय, तर हे सगळं काय आमच्या भोवतीच का? ते सारे एवढे मजा करतायत, सगळे अगदी एन्जॉय करतायत, त्यांना का कुठल्या प्रकारे काही नाही? जरा धीर धरा, बरं का माऊली? त्याला एक उदाहरण आहे बघा. सर्वांगामध्ये बाण टोचलेल्या अवस्थेमध्ये 6 महिने वेदना भोगणारे भीष्माचार्य स्वतःला आणि देवाला विचारतायत, मी काय पाप केले म्हणून सर्वांगामध्ये माझ्या बाण टोचलेले आहेत, आणि नुसते बाण टोचलेले नाही तर ही वेदना मी 6 महिने गेली 6 महिने भोगतोय. भीष्माचार्य कोण माहिती आहे ना? ते भीष्माचार्य विचारतायत देवाला आणि स्वतःच्या मनाला, काय असं पाप केलं मी? सर्वांगामध्ये माझ्या बाण टोचले, सर्वांगामध्ये माझ्या बाणाच्या वेदना होत आहेत, काय पाप केलं माझ्या आयुष्यामध्ये मी? आणि अशाच प्रकारे वर्णन, अशाच प्रकारे ते चिंतन करत असताना, अशाच प्रकारे ते विचार करत असताना भगवंत त्यांच्या समोर प्रगट झाले. भगवंतांना बघितल्यानंतर डोळ्यामध्ये अश्रू आले भीष्माचार्यांच्या. देवारी तुमचं दर्शन मी आज या नेत्रातून घेतोय. देवा दोन्ही हात जोडावा, तुम्हाला नमस्कार करावा असं अंतःकरणपूर्वक वाटतंय रे देवा, पण जोडू शकत नाही, नमस्कार करू शकत नाही, कारण सर्वांगामध्ये माझ्या बाण आहेत. देवा देवा तुमचं दर्शन झाल्याबरोबर, देवा तुम्हाला बघितल्या बरोबर उठावं, यावं, तुमच्या चरणावर पडावं, तुमच्या चरणावर डोकं ठेवावं, नमस्कार करावा अंतःकरणपूर्वक वाटतंय देवा, पण तेही करू शकत नाही कारण सर्वांगामध्ये बाण आहेत माझ्या. मी काय करणार देवा? पण मलाच कळत नाही देवा, मी काय असे पाप केले रे? माझ्या उभ्या आयुष्यामध्ये मी काय केलं, माझ्याकडून काय घडलं म्हणून सर्वांगामध्ये बाण असलेल्या अवस्थेमध्ये गेली 6 महिने या वेदना मी भोगतोय देवा. 6 महिने या वेदना भोगतोय. त्या वेळेला जाणीव झाली, अख्ख्या आयुष्यामध्ये कधीच काही केलं नाही रे. आयुष्यभर कुठल्या प्रकारे पाप केलं नाही, कुठल्या आई बहिणीकडे वाकडे नजरेने बघितलं नाही, कोणाचं शोषण करण्याच्या दृष्टीने बघितलं नाही, कोणाचा द्वेष मत्सर करण्याच्या दृष्टीने बघितलं नाही. कुठल्या प्रकारे पाप माझ्याकडून घडेल अशी वासना माझ्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली नाही. पण एकदा रस्त्यातून जाता जाता रस्त्यामध्ये आडव्या आलेल्या सरड्याला बाणाने उडवलं आणि त्या बाणाने उडवलेला सरडा त्या कुंपणावर जाऊन पडला. जे कुंपण काट्याचं होतं त्या काट्यावर फक्त 6 पल, किती? फक्त 6 पल त्या सरड्याने वेदना भोगल्या. त्या 6 पलाच्या वेदना आज मला 6 महिने भोगायचे आलेत. पल समजतंय ना? आम्ही सेकंदवाली माणसं, आम्ही मिनिटवाली माणसं, आम्ही तासावाली माणसं, पण तेही बघू आपण पल म्हणजे काय. 60 विपल तेव्हा 1 पल, 60 पल तेव्हा 1 घटका, 2.5 घटका तेव्हा 1 तास, अशा 60 घटका तेव्हा 1 दिवस, 24 तास तेव्हा 1 दिवस, असे 7 दिवस तेव्हा 1 सप्ताह, 4 सप्ताह त्यावेळेला 1 महिना, अर्थात
15 दिवसाचा एक पक्ष असतो, शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष असे 2 पक्ष, त्यावेळेला 1 महिना, असे 2 महिने तेव्हा 1 ऋतू, असे 3 ऋतू त्यावेळेला 2 आयन, उत्तरायण आणि दक्षिणायन, असे 2 आयन तेव्हा 1 वर्ष, 12 वर्ष तेव्हा 1 तप, 25 वर्ष तेव्हा रौप्य महोत्सव, 50 वर्ष तेव्हा सुवर्ण महोत्सव, 75 वर्ष तेव्हा अमृत महोत्सव. 100 पार केलेला माणूस कोणी इथे आहे का बरं? आहे कोणी? नाही. मग पुढे जायची गरज नाही आपल्याला. आता एवढा गणित सांगायचा फक्त कारण एवढाच आहे की जगद्गुरु तुकोबा म्हणतात, आयुष्य मोजावया बैसला मापारी. बरं का? आपण आपल्या आयुष्याची कधी गणना केले का? आता पुढे सांगतो बघा. तिथे एक प्रश्न निर्माण झाला त्याला, त्या गरुड पुराणामध्ये, की एवढी माणसं आहेत मौली, अब्जापेक्षा जास्त, म्हणजे कित्येक अब्ज माणसं आहेत, अगणित. एवढ्या माणसं कुठे काय करतात या कसा काय चित्रगुप्त लक्षात ठेवत असेल? बरं का? तर चित्रगुप्ताच्या खाली 11 श्रवणदेव त्यांची निर्मिती केलेली आहे. 11 श्रवणदेव. बरं का? आणि ते काय करतायत माहितीये का? आपल्या डोळ्याची पापणी हलते ना, तुम्हाला आता गणित सांगितलं मी, किती पळ लागतात, किती विपल लागतात, किती सेकंड लागतात बरं. डोळ्याची पापणी आपली हलते ना, एवढ्या वेळामध्ये सुद्धा आम्ही काय करतोय ना हे ते लिहून ठेवत असतात. त्यांच्या नजरेतून कोणी चुकत नाही चुकत. रावण माहिती आहे ना आपल्याला, आपण ओळखतो ना रावणाला. बरं असू द्या, चला. रावण दाखवायचा असतो कार्याकरण, कंस दाखवायचा असतो कार्याकरण. कारण का माहितीये का? काही वेळेला मग कधीतरी आम्हाला असं पण सांगावं लागतं का तो रावण परवडला, पण आजचा कलियुगातला रावण नाही परवडला, कारण त्याने निवडून फक्त सीतामाईला ठेवली. बरं का? आज आमच्या समाजामध्ये अशा काही हिंसक घटना पाहायला मिळतात की परवाची घटना जी झाली त्या बिचाऱ्या माझ्या ताईची, तरी सुद्धा आमचा रक्त खळवळत नाही, तरी सुद्धा आम्ही म्हणतो सर्व धर्म समभाव. या थोडे पुढे सर. बरं का? असू द्या, सर्व धर्म समभाव पाहिजे, सगळ्या धर्मांकडे सारख्या नजरेनेच पाहायला पाहिजे. पण जसे आम्ही पाहतोय तसे समोरचे पाहत नाहीत ना. आमच्या मंदिरांमध्ये हरिपाठच होणार, आमच्या मंदिरांमध्ये काकडाच होणार, आमच्या मंदिरांमध्ये कीर्तन आणि भजनच होणार. काही अशी प्रार्थना स्थळ आहे की तिथे आम्हाला जायची मुभा नाहीये, आम्ही जाऊ शकत नाही. आम्ही काय, काही सरकारी माणसं सुद्धा त्या ठिकाणी जाऊ शकत नाही त्यांची परवानगी घेतल्याशिवाय. काय होत असेल काय सांगू आम्ही? असू द्या, चला ठीक आहे. त्याच्यावर बोलायला गेल्यानंतर मग लोक काय बोलतात माहितीये का? महाराज गेला बाजूला. अरे पण गरज आहे ना दादा, आज गरज आहे ना. आमच्या आई बहिणींची जर अशा प्रकारे अब्रू लुटली जात असेल आणि तिची अवस्था वाचली बघतो आम्ही पेपरला. आता आम्हाला तरी कशी माहिती होते? या सोशल मीडियावरच माहिती होते ना काय अवस्था केली तिची. तुकडे तुकडे करून कुत्र्याला खायला घालायचं, काय खायचं काम आहे काय? अरे इथे एखादी मुंगी जरी असली तरी पण ती मारायला आम्हाला जीव लागत नाही. घरात आलेला उंदीर आम्ही पकडतोय, बाहेर नेऊन सोडून देतोय, मारायला जीव लागत नाही म्हणून. जिवंत माणसाला मारायचं आहे. काय निर्दयी विचाराची माणसं असतील रे. मग सांगा ना, रावण परवडला ना? ह्या माणसांच्या पुढे रावण परवडला ना? कधीतरी त्या कंसाचंही उदाहरण देताना आम्हाला असं सांगावं लागतं की तो कंस परवडला कारण तो जन्माला आलेली मुलं मारत होता. पण आजचा एवढा निर्दयी माणूस आहे की गर्भातल्या गर्भात मुलगी म्हणून मारून टाकतोय. सांगा ना काय अवस्था आहे. आणि म्हणून तो रावण आहे ना, त्याने 33 कोटी देव बंदिस्त घातले होते. सगळ्या देवांना कामाला लावलं होतं. बरं का? आता काय काय कामाला कोणाकोणाला लावलंय ना, मला तरी वाटतंय गुरुचरित्रामध्ये एक अध्याय आहे, गोकर्ण महिमा वर्णन नाम. त्या ठिकाणी त्याचं वर्णन केलेलं आहे. गुरुचरित्र जर तुमच्याकडे असेल तर तो अध्याय वेळ आल्यानंतर वाचा, वेळ मिळाल्यानंतर. कारण आपल्याला बाकीच्या गोष्टी करायला बराच वेळ भेटतो. एखाद्या वेळी जर आम्ही स्टेटस पाहायला लागलो ना, अर्धा एक तास आमचा कसा जातो पत्ता लागत नाही. तुम्ही बघू नका असं नाही, बघितलं पाहिजे कुठे काय चाललंय कुठे काही नाही, ते आपल्याला निश्चित समजते त्याच्यातून. पण आम्ही या ठिकाणी विचार करत असताना काय करतो माहितीये का? एका बाईने ज्यावेळेला त्याच्या मैत्रिणीचे स्टेटस बघितले ना, त्या दिवसापासून त्याला झोपच लागली नाही मुली. ती नुसती नवऱ्याच्या मागे लागली. आपण कधी फिरायला जायचा? ती गेली होती, आपण कधी फिरायला जायचा? ते असं फोटो टाकलं होतं, ते तसं फोटो टाकलं होतं, आपण कधी फिरायला जायचा? ती माझी मैत्रिणी, ती मला हिरवण्यासाठी कदाचित मला मुद्दाम तिने फोटो पाठवले असतील.
फिरायला गेल्यानंतर इथं जाऊन फोटो काढ, तिथं जाऊन फोटो काढ, फोटो काढला नाही काढला का स्टेटसला पडला, फोटो काढला नाही काढला का स्टेटसला पडला. पण स्टेटसला ठेवल्यानंतर ते गप्प बसत होते ना माऊली, पहिले तिने बघितलंय का नाही त्या बघत होते. आखी ट्रिप झाली पण तिने काही मैत्रिणी काही तिथं स्टेटस बघितलं नाही, ते आता पैसे माझं फुकट गेलं, काही उपयोग झाला नाही एवढा सगळा करून. असं चला, आपला विषय काय आहे, आम्ही नको तिकडे भरपूर वेळ घालवतो, पण वेळ मिळाला तर हा शब्द माझा बरोबर आहे. ठीक आहे, वेळ मिळाला तर तो अध्याय तुम्ही वाचा. गोकर्ण महिमा महाबळेश्वर लिंग स्थापन नाम, त्याला गोकर्ण